नमस्कार. मी ऋषी करत हा व्हिडिओ लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. काही लाडक्या बहिणींनी बघा के-वाय-सी केली. आता त्यांच्या मनामध्ये एक संभ्रम आहे, की आम्ही के-वाय-सी तर अगोदर केलेली आहे, पण आता परत के-वाय-सी करायची का? किंवा कोणत्या महिलांनी या ठिकाणी परत के-वाय-सी करायची? आता त्यामध्ये काही नवीन अपडेट्स आलेले आहे आणि लाडकी बहीण योजनेची के-वाय-सीची तारीख काही घंट्यावर या ठिकाणी आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जवळपास लाडक्या बहिणींनी के-वाय-सी केलेली आहे. आता या ठिकाणी काय होणार आहे बघा, तुम्ही के-वाय-सी परत केव्हा करायची? जर तुम्ही या ठिकाणी के-वाय-सी केलेली असेल आणि जर तुम्ही के-वाय-सी केली आहे किंवा नाही किंवा तुमची के-वाय-सी झाली आहे किंवा नाही, हे कशाप्रकारे चेक करायचं? बघा, या वेबसाईटवर यायचं आहे. वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. आता या ठिकाणी काय करायचं? सर्वप्रथम हा पॉपअप दिसतो, यावरती तुम्हाला क्लिक करायचं. लाडकी बहीण के-वाय-सी करण्यासाठी या ठिकाणी पिवळ्या रंगामध्ये तुम्हाला या ठिकाणी हे नावं दिसतील, त्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक टाकायचा आहे. हा कॅप्चा कोड जसाला तसा आहे टाकून द्यायचा आहे. खाली एक कन्सर्ट दिलाय, कन्सर्टला टिक करायचं आहे आणि या ठिकाणी ओके करायचं. ओके केल्यानंतर जर अशा प्रकारे तुम्हाला दाखवलं, या ठिकाणी लाडकी बहीण योजनेची के-वाय-सी अगोदर झालेली आहे, तर त्या लाडक्या बहिणींनी के-वाय-सी करायची गरज नाही. तुमची के-वाय-सी व्यवस्थित पूर्ण झालेली आहे. आता जर काही लाडक्या बहिणींच्या आधार कार्डवर परत ओ-टी-पी जात असेल, अशा कंडिशनला काय झालंय, त्यांनी के-वाय-सी केली सुद्धा, पण तरी त्यांच्या आधार कार्डला ओ-टी-पी जातोय. तर त्या लाडक्या बहिणींनी काय करायचंय, जर पहिल्यांदा के-वाय-सी करताना तुम्हाला जर वाटलं, की बुवा माझी के-वाय-सी कुठेतरी चुकली, त्याच लाडक्या बहिणींनी परत के-वाय-सी करा. अन्यथा परत के-वाय-सी करण्याची गरज नाही. तुमची अगोदरच के-वाय-सी झालेली, तीच तुमची के-वाय-सी ग्राह्य धरल्या जाईल. त्यामुळे काळजी करायचं काम नाही. तुम्हाला जर वाटलं चुकली असेल तरच करा, अन्यथा या ठिकाणी करायची गरज नाही. आता कोणत्या महिलाची चुकली असेल ते सांगतो बघा. काही महिलांचे पती हयात नाहीत किंवा वडील हयात नाहीत किंवा या ठिकाणी मग त्यांचा डायव्होर्स वगैरे झालाय, तर त्या महिलांनी परत केली तर चालते. त्यांनी काय केलंय बघा, कुठेतरी एक अपडेट येत होतं, की या ठिकाणी नातेवाईकाचं आधार कार्ड टाका किंवा ज्यांच्या घरी राहताय त्यांचं आधार कार्ड वगैरे टाका. अशा प्रकारचे मेसेज फिरत होता आणि तशी के-वाय-सी त्यांनी केली होती. त्या महिलांनी परत के-वाय-सी करायची. फक्त त्यांची स्वतःची के-वाय-सी करा. वडिलाचं किंवा पतीचं या ठिकाणी आधार क्रमांक काही टाकायचं नाही. तुमच्या वडिलांचा किंवा पतीचा मृत्यू वगैरे झाला असेल किंवा घटस्फोटित महिला असेल, त्यासाठी न्यायालयाने दिलेला जो निर्णय वगैरे असतो, तो निर्णय तुम्हाला तुमच्या अंगणवाडी सेविका किंवा महिला व बालविकासमध्ये जमा करायचा आहे. त्यामुळे त्या महिलांनी डबल के-वाय-सी केली तरी चालते. त्यांची के-वाय-सी पहिल्यांदा चुकलेली आहे. बाकीच्या महिलांनी या ठिकाणी के-वाय-सी करायची नाही. तुमची के-वाय-सी व्यवस्थित पूर्ण झालेली आहे. आता तुमचे के-वाय-सी केल्यानंतर हप्ता केव्हा जमा होईल, तर ही गोष्ट लक्षात द्यायची. तुमचा हप्ता या ठिकाणी जानेवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला या ठिकाणी जमा होईल. ज्या महिला यांच्यानंतर के-वाय-सी करणार नाहीत किंवा आता ज्यांची के-वाय-सी राहिली, जर तारीख वाढून भेटली नाही, तर त्या महिलांचा हप्ता फेब्रुवारीच्या नंतर केव्हाही बंद होऊ शकतो. त्यामुळे ज्यांची के-वाय-सी राहिली त्यांनी अजूनही के-वाय-सी करून घ्या. ज्यांनी के-वाय-सी केली असेल त्यांनी कशाप्रकारे चेक करायचं मी अगोदरच सांगितलंय. त्यांनी परत के-वाय-सी करायची नाही. ज्यांना वाटतंय, की मला या ठिकाणी के-वाय-सी चुकली त्यांनीच के-वाय-सी करा. यामध्ये काही नवीन अपडेट्स वगैरे आले, पती हयात आहेत की नाही अशा प्रकारचे बेसिक अपडेट आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करायचं काम नाही. जर तुम्हाला वाटलं तुमची के-वाय-सी करताना चुकली तरच परत करा, अन्यथा परत करू नका. अशी लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती. काही तासांवर तुमची लाडकी बहीण के-वाय-सी करण्याची शेवटची मुदत आली आहे. त्यामुळे लवकरात लवकर लाडक्या बहिणींनो तुम्ही के-वाय-सी करून घ्या. भेटूया अशाच नवीन अपडेट्ससह, नवीन माहितीसह. जय हिंद.